हा पावसाळा येण्यासाठी तब्बल 8 महिने वेट करायला लागेल आणि आम्ही तो वेट नाही करू शकत. भाई हे खाली दरी आहे का, नाटका करू नका. राम राम. रिस्की रिस्की गना गावातून नव्हतं. तो भाई लोग ये एडवेंचर बहुत ही रंगीन था, बहुत ही मज़ेदार था और शानदार था. इधर का आप रास्ता दे सकते हो, पूरा जंगल से भरा हुआ. और वो देखो कितना ज़्यादा परिश्रम, और मेरे हाथ आप देख सकते हो पूरे माटी से लटपट. और उधर फॉरेस्ट वाले ने हमें अड़ाया था. खुली हवा सांस लिए तो अभी थोड़ा मतलब पूरा शरीर बदन एकदम खुल गया. मतलब बॉडी अभी एक्सरसाइज करने की कोई ज़रूरत नहीं. राइट राइट. ये अब आप 8 दिन में एक बार, नहीं तो महीने में एक बार, जैसे आपको पॉसिबल होता है वैसे आप करने के लिए जा सकते हैं. ओके. एक ट्रेकिंग का बहुत ही ज़बरदस्त प्लान आप अशोका धबधबा के लिए कर सकते हो. बट अभी फ़िलहाल के लिए 5 दिसंबर को ये चालू होने, 5 अगस्त सितंबर को ये चालू होने वाला है. तो तब तक आना मत, हम चोरी चुके इधर आए थे. तो बहुत ही खतरनाक एक्सपीरियंस रहा. पूरा ये कवर करके, मतलब क्रॉस कर करके, उतर के पूरा दरिया ऊपर चढ़ रहे हैं अभी. एक्सपिरियन्स, आयुष्यातला सर्वात सुंदर एक्सपिरियन्स. पाहू कसं वाटलं इथे येऊन. मस्त छान वाटलं. आणि हे नको टाकू तू. डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, तर आजचा ॲडव्हेंचर ट्रेकिंग संडेचा खूप अतिशय छान होता. फार कसरत करून वरचा धबधबा, दगड, नाले ओलांडून इथपर्यंत खाली आम्ही चालत आलो. अर्धी पुढे गेलं, अर्धी मागे आहेत. तर खूप मस्त वाटतंय, एकदम भारी वाटतंय. तुला माहिती आहे ना चहा नाही गोड प्यायचा. 10 दिवसांनी आनंदाने. अरे भाई, पण आपला कधीपासून लिव्ह करतो तू? लहानपणापासून आपण एकत्र आहेत भाई, नवोदयपासून. एकमेकांची चड्डी पण घातलेली काय रे वा. संदीप, हे तुझा शर्ट मी घातलेला, तुझा शर्ट. भाई राईड अजून चालू पण नाही झाली, पण भाऊंना पहिले मी खायला काय दिलं माहिती का? केळा. केळा नाही भाई, मी केळी सॉरी, केळा नाही, केळी. काही लोक म्हणून नाही आले माहिती आहे का, हे होतं म्हणून. चला तू पण घे, तुलाच आहे, तुला पण आहे. माझा तर फेवरेट आहे. तू पण कधी लवकर नाही येणारा माणूस आज पहिल्यांदा लवकर आलोय. तर MH रायडर्स ऑल महाराष्ट्र रायडर्स, तर महाराष्ट्रभर राईड करतात. तर चला आता आपण बरोबर 11 वाजता इथून निघणार आहात. तर थेट जाऊ. आता वाशिनला भेटणार होतो, पण वाशिनवरून न जाता तर आधीच स्पॉट आहे डोळ्यावरून थेट जाऊ अशोकाला. यह आमचा चंगुली माल चाइना से, इधर से चाइना से है. चाइना का नेपाल हो गया. नेपाल का चाइना, थाईलैंड. मेरे को मालिश मांगता. दादा निघायचं का भावांनो? निघायचं. चलो ब्रो. रिप आज थोडं पावसाने निवांत दिलाय, पण गारवा तेवढा हवेमध्ये आहे. मागच्याच राईडमध्ये आपण जाऊन आलो, पण तेव्हा बंद होता. पण आता आपल्याला एक असा मित्र भेटला आहे का जो आपल्याला आतमध्ये एंट्री देणार. तर बघू तो एंट्री देतो की नाही, आता प्रश्नच आहे. आता पहिले रिपेअर करायला लागेल, कारण की राईडचा आरसा खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. इट्स फाईन दादा, नो वरी, करू रिपेअर. तिथून आता राईटने लेफ्टने टाकायचं. कसं वाटतंय? नाही कसं वाटतंय? How you feel, bro?
फक्त 2 मिनिटं. माझा आवाज बसत चालला. गरम वडापाव मिळतील ना? गरम गरम द्या मस्त. हे किती घ्यायचे दादा? किती घ्यायचे टोटल? प्रत्येकी 2 वडे 1 पाव. टोटल 7 जण आहेत. 7 आणि 7 14. 14 द्या. मस्त गरम गरम द्या. मस्त गरम वडापाव काका बनवून देतील. लावू नको ना भाई. तेलाला हात लावून नको. राईट की अंदर की बात बता रहा हूं. सांगू का? आमचा प्रशांत वाघमारे भाई वहिनींना सांगितलं मी कामाला झालो नाही तर डब्बा घेऊन का आणलाय. हे काय रवा डोसा आणलाय भाई. आणि आनंदाने सगळे रायडर्स MH रायडर्स महाराष्ट्र रायडर्स सगळे खात आहेत. आपल्याला किती गरम 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 भाई गरम गरम हातात दे. काय घे ना. एक घे अजून. एक घे अजून. चॅलेंज तुला. एक घे अजून. गरम तो होता. उचल डायरेक्ट आला ना. काकांनी मस्त मेजवानी तयार करून दिलंय. एक उचल ना आता दम असेल तर. चॅलेंज चल तुला. 2 मिनिटं पकडायचा. 2 मिनिटं असा. चल 2 मिनिटं केलं ना तर मी माझ्याकडे 20 रुपये देईन तुला. 1 2 3 काकाने आवाज बरं दिला. हा भाई दिले. चल 20 रुपये ठेव. लो बजेट ट्रिप. वारा पाव मोठा दिलाय. पाव द्या वडे मित्रांनो. गोल वडे. जास्त लो बजेट झाला. बर्गर लागतो हे बोलले होते टी ब्रेक पण ह्यो वडापाव ब्रेक झाला. माझ्यावर काय तो बर्गर. तुम्ही पण तुमच्या घरामध्ये जर बसलेला असाल तर डायरेक्ट बाहेर या. तेव्हा कसाराला जातानाचा निसर्ग बघा. दगड डोंगर दरी आणि त्यात आमचे मित्र. हे रिअल मध्ये बाई बेकार तरी हे बघ. गण्या बाई कुठून आणलाय? आईची हे सावकाच्या रे. अरे खाली दरी आई शपथ बेकार रिस्की राहता है. हे सावकाश आहे का बघ. लांबून तर लांबून बाई सावकाश जाऊ. भाई तो रिस्की स्पॉट आम्ही कॅन्सल केला आणि आता चालत चालत घेण्याच्या मागे आम्ही चाललोय. भाई हे पण रिस्की. पहिला चॅलेंज. हे पण रिस्की. पहिला टफ चॅलेंज आहे. आपला फोटो काढूया. इथून पण काय यार पडला भाई. आता कसरत काढून जायचं आहे बघा. तो बघा प्रशांत चालला आणि तिकडे फोटो शूट चाललाय. आणि आम्ही पण आता या धबधब्याच्या रस्त्याने चालतो. फुल ॲडव्हेंचर आहे. इसको बोलते भाई ॲडव्हेंचर. अरे सिंपल आहे. ये कमॉन मॅप कमॉन. आजचा ॲडव्हेंचर हे बघा काय लागलं काय समजत नाही. तरी पाण्याचा फ्लो कमी आहे आणि फायनली आम्ही आता त्या दिशेने पोचतोय आणि शाळेत आम्ही पोचलो. आय थिंक सो. गण्या आला का वर आहे? ते येत आहेत. आला का? तो वाय सुप्पक तो बघा काय वातावरण आहे. गण्या ऐकर. होय गण्या. तो गण्या आमचा मित्र झेडपीचा. त्याच्यामुळेच आम्ही इथपर्यंत येऊ शकलो नाही तर आम्हाला माहिती पण नव्हता. तो गाववाला इथं. किती खतरनाक ॲडव्हेंचर काय सांगणार. एक आपला मागचा काळू धबधब्याचा ॲडव्हेंचर पण खूप जबरदस्त होता. आणि फायनली अशोका धबधब्याचा आपण लपून झुकून इथपर्यंत आलो आहे. तर तो पण ॲडव्हेंचर खूप जबरदस्त आहे. खूप जबरदस्त. हे बघा पाणी वाहतोय. तेवढा पार चढाव आम्ही उतरण डोंगर चढून खालपर्यंत आलो आहे. काय सांगू तुम्हाला. फायनली कसरत करून अशोका वॉटरफॉलच्या धबधब्याच्या खाली पोचलो आहे. आणि आधी पोचलेली माझी मित्रमंडळी
तुम्ही बघू शकता एक देव मासा, शार्क मासा ना तो मंगूर मंगूर आणि अजून आपले देव मासे, शार्क मासे, मंगूर मासे गड उतरणारे अजून उतरलेत नाही, येत आहेत स्लो 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 स्लो. तर आता आपण धबधब्याचा सिनेरिओ घेणार आहेत, तर मला दाखवतो. ओके वट मिनिट. गाण्या माझा झेडपीचा मित्र, याच्यामुळंच शक्य होऊ शकला की अशोका वॉटरफॉल पूर्ण एक्सप्लोअर करायला भेटला आतून. तर इकडची खालची एरिया बघू शकता. आम्ही उजव्या साईडून आलेलो आहेत अशोका धबधबाच्या, आणि पूर्ण डोंगर उतरून आलेलं, दरी उतरून आलेलं. तर थँक्यू गाण्या, थँक्यू सो मच. रात्री जसं डिस्कशन केलं तसं तू इथं उभा राहिला सकाळी, थँक्यू. या 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 तो देव मासा या मंगूर मासा उतरलेला आहे. याला सांग, त्यांना आवाज दे बघता आलंच ते. चला आता थोडासा पुढं जाऊ आपण धबधब्याचा. कसरत बघा कशी बघू शकता. इथं प्रॉपर पाहिजे. पडता पडता चक्कर नाही. असाच दादा काळू वॉटरफॉलचा ट्रेक आहे का, खूप जबरदस्त. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तो बघून घ्या लगेच. पडला 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 दादा पडला. वॉटरफॉलचा भव्य दिव्य नजारा असा आपल्या डोळ्यासमोर मी टिपत आहे, आणि एवढा भारी वाटतं आहे तर मी एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला शब्दामध्ये. तुम्हाला अजून जवळचा व्ह्यू दाखवतो. तर एकदम शांत झाला डोका, खूप मस्त वाटला, भारी वाटला. तुम्हाला दाखवतो जवळून एक्सप्लोअर करून. सांगायचं आम्ही सुपर ब्रो, वॉट अ नजारा यार, आय लव्ह इट. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हा आहे अशोका वॉटरफॉलचा नजारा. मी खूप रिलॅक्स करतो. माझ्या भावाशी संपर्क करा, भाऊ बोलेल. संदीप M11 भावा बोल. वा हे नजारा एकदम डोळ्यांना एकदम असं बघत राहा. बघा मित्रांनो, बघा ऊन आणि त्याच्यामध्ये पाऊस थोडा बॅलन्स जातो. खायला थोडं थोडं असं हे तर चित्रे उडत आहेत ना, मस्त वाटतं. अजून मित्र येत आहेत, पाठीमागून चालत येत आहेत, पण फायनली आम्ही अशोका वॉटरफॉल आहे. तर खूप वाटतंय, पण अशोका वॉटरफॉल पूर्णपणे बंद आहे, तुम्ही नाही येऊ शकत. तुम्हाला यायला लागेल तर तुम्ही 5 तारखेनंतर या पुढच्या महिन्यामध्ये, तेव्हा तुम्हाला चालू भेटेल. आजकल तेरे मेरे प्यार में चल रहे मालूम है और सबको. फायनली सगळेजण आलेले आहेत आर राईड. महाराष्ट्र रायडर्स, महाराष्ट्र बायकर्स सगळे अशोका वॉटरफॉलची ही आमची शिवाजी राईड. आणि पाठीमागे बघू शकता वाहता धबधबा. खूप वाटतं सगळ्यांचं. आपण हे घेऊ 2 मिनटं जाऊन मोबाईल जर आतमध्ये ठेवतो, कारण की यांच्यावर भरोसा नाही मला. काय बोलतो, बोल काहीतरी बोल. पूर्ण चढाई करायची आपल्याला. आणि फायनली तर अशोका वॉटरफॉलचा एक्सपिरियन्स खूप जबरदस्त होता. आपण मित्रांचा शेवटला घेऊ. ठेवून देतो मोबाईल सगळ्यात मी पडेल. पोरं वगैरे मधल्या स्पॉटला बसत आहेत, आंघोळ धुत आहेत. नाही हो, अजून शेवटला जो आहे घाम निघाला पावसात. पण खरं आहे खरं आहे भाई. यांना 40 किलोमीटर बोलून 70 किलोमीटरपर्यंत पळवलाय आणि या सुंदर रम्य वॉटरफॉलच्या जवळ आणलाय. तर भाऊंचा आता सगळ्यांचा एक्सपिरियन्स घेऊ आपण. संदीप पहिला कधी न बघितलेला असा अशोक वॉटरफॉल हा बघा इथं आहे. कुठे? ओके 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 ओके. तुला एक्सपिरियन्स वातावरण म्हणजे जेवढा तू वातावरण तर रम्य आहे. आता आपण चँगकडे जाऊ, जो आपला चायनामधून आलेला आहे स्पेशल. नो मराठी नो हिंदी. मराठी बोलना पडेगा राज ठाकरे. मराठी थोडं बोल बोल भाई, चलेगा बोल बोल, सगळी चालती. चांगला वातावरण. ओके वा जेवायला चला. जेवायला चला. चाइना से एक्सपोर्ट किया हुआ माल. एक गौरव पाटिल हमारा डॉक्टर, ये डॉक्टर शक्ल से तो लग नहीं रहा है.
इथं तुम्ही मला गाण्याला करून टाकला माझा इंट्रोडक्शन. नाही पण भाई व्हायरल करून टाक रील बनवून. बोल Reel बोल, बोल बनवून कसा viral एक्सपिरियन्स करून होता? तू शिव्या तर भरपूर दिला पण मी शिवाय पण नाही देणार कारण की मी डॉक्टर आहे. ओके ओके मस्त होता. सगळ्यांनी एकदा विजिट करावा आणि एकदा विजिट केल्यानंतर परत नाही करावा. बस झालं. आता नेक्स्ट ट्रिपला येशील ना भाई तू? नक्की नक्की. 100%. तर आता माझ्या भावाकडे युवराजकडे जाऊया. तर युवराज कसा वाटला भाई? हा युवराजने आमच्या नवीन बाईक घेतले. कॉन्ग्रॅच्युलेशन बोला. चल चल पटकन चल. बोल ना भाई, एक्सपीरियंस बोल ना यार. तू ऐसा मत कर, बाद में अभी बोलेगा कि मेरे को लिया नहीं. एक्सपिरियन्स विचारतो. याला जगला तर वेगळा तर कुठं पण देतो. आता आमचे दादा, हाऊ इज द एक्सपिरियन्स? मस्त होता. आम्हाला परमिशन नव्हती, पोलीस मागे लागलेला होता, पण लपून जपून पळत पळत कसं तरी वर आलोय. नशीब भेटलं नाही भाई, गावला दादा, युवराज, नवोदयची पोरा, एडपी शाळेचा मित्र आणि कामातले मित्र सगळ्यांसोबतच भेटला या एका राईडमध्ये. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग.